Okay, am I audible? Yes, yes. Yeah, yeah. Okay, so we'll start. Okay, 1 minute. Yeah. So we have completed the revision session. In that we have discussed till chapter 11. So we'll start from chapter 12 today. Okay. So main part of this is about adjectives only, how to convert them to past tense. We have learned about. Do you remember? We have done it in last class. Hello. Yeah. Is there any doubt? Hello. Can you hear me? Hello. 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 Am I audible? Hello. Okay. Please reply. I have not muted you. Yeah. Just leave again and join. Okay. Now can you turn on your microphone? Hello. Uh, can you try again? Okay. Can you hear me? Yeah. Okay. Yes, sir. Yeah. Yeah. So we'll join. We'll continue. Yes, yes. Yeah. So लास्ट टाइम आपण केलेलं ऍडजेक्टिव्हचं नेगेशन ते लक्षात आहे का? चॅप्टर 11च होतं बहुतेक. नाही, चॅप्टर हो हो 11 या चॅप्टर 10. हा. सो टेल मी कसं करतात? ई एंडिंगचं नेगेशन कसं करतात? हे कुनाई ना हा. कुनाई बरोबर. एक्झाम्पल आता आजसू आहे. आजसूचं काय होणार? म्हणजे ओके. अचूईचा ई एंडिंग आहे म्हणून त्याला ई काढून हा. कुनाई लावायचं. हा. मग आज काय होणार काय?
आत्सुईचं नेगेशन काय होणार मग? आत्सू कुनाई. आणि ना एंडिंग असेल तर जारी मासेन फक्त. नसेल. फॉर एक्झाम्पल आता गेनकी आहे, गेनकी देसचं होणार गेनकी जारी मासेन. हो. ठीक आहे. हो. तर आता चॅप्टर 12 मध्ये आपण काय करणार आहोत, त्याचं पास्ट टेन्स आणि नेगेशनचं पास्ट टेन्स शिकणार आहोत. ओके, 2 मिनिट. या सो पहिले मी तुम्हाला ते सांगतो कसं आहे ते. ओके, एक मिनिट, मी कॉल घेते फक्त. अगदी 1 सेकंद. हा. हा सर. ओके, तर आता ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह आणि ना एंडिंग ऍडजेक्टिव्हचं आपण हे बघूया. इकडे ई आहे, इकडे ना आहे. ठीक आहे. हे जरा असं खूपच हे होत आहे. 1 मिनिट. ओके, तर आता ई एंडिंगचं नॉर्मली आता आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊया. आजही घेऊया. ओके, तर ह्याचं नेगेशन काय होत होतं? आत्सू कुनाई. आत्सुकुन आत्सुई देस. खूपच वाईट. त्याचं नेगेशन होतं आत्सुकुनाई, म्हणजे हा ई निघतो. हो. तर आता इकडे मी फक्त हे करतो सेम. टू ना ई. ओके, आत्सुकुनाई देस. आता ह्याचा पास्ट कसं होतं? तर आता हे जरासं डिफिकल्ट आहे, म्हणून मी हेच आधीच चालू केलंय. तर आत्सुई म्हणजे वॉर्म, ओके, नाहीतर हॉट. तर आत्सुई देस इज इट इज हॉट. आत्सुकुनाई देस म्हणजे इट इज नॉट हॉट. आता इट वॉज हॉट कसं बोलायचं? तर त्याचं ना आता हे तर माहिती असेल. तर आता इकडे ई होता ना, त्याला काढून कात्ता लागतं. आत्सू कात्ता देस. स्मॉल चू आणि ता. कळतंय ना हे मी लिहितोय ते? हो. म्हणजे आत्सू कुनाईच्या ऐवजी आत्सू कात्ता लागतं. नाही, आत्सुई देसचं आहे. आत्सुई देस हे आहे पास्ट. इकडे मी लिहितो. हे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह, हे नेगेशन, हे पॉझिटिव्हचा पास्ट. ओके. आणि आता हे आपण नेगेटिव्हचा पास्ट बघूया. तर आत्सुई आहे प्रेझेंट टेन्स, नाहीतर फ्युचर टेन्स. आत्सू कुनाई झालं त्याचं नेगेटिव्ह. ओके, नेगेशन ते झालं आत्सू कुनाई. मग आता आत्सुईचं पास्ट टेन्स काय होणार? आत्सू कात्ता. ई एंडिंग ईचाच फक्त खेळ आहे. आता बघा, आता आत्सू कुनाईचं पास्ट टेन्स म्हणजे नेगेशनचं पास्ट टेन्स, तर तिकडे एंडला ई आहे ना, त्याला कात्ता लागतो. तर आत्सू कुना कात्ता होणार ते. कळलं? म्हणजे हे आत्सुई देस आणि त्याचं निगेशन म्हणजे आत्सू कुनाई. आत्सुई देसचं नेगेशन आत्सू कुनाई. कुनाई.
ओके, तरी आता मी उत्सुक एकदा अजून एकदा सांग. आणि हे ओके, आता बघा, अफर्मेटिव्ह म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये फ्युचर, प्रेझेंट नाही तर फ्युचर मध्ये आजसुई देस. आता हा. ह्याचा पास्ट होतं आजसू कात्ता देस. हा, आजसू कात्ता देस, आजसुईचं. आता आजसुईचं नेगेशन काय होतं, आजसू कोणाही देस. हे तुम्हाला पहिलेच माहिती होतं. हा हा हा, आता नेगेशनचा पास्ट कसं होतं, आता इकडे ई आहे ना, त्याचा कात्ता होतं आजसू कात्ता देस, आजसू कुणा कात्ता देस. कळलं? म्हणजे म्हणजे आजचू कात्ता हे कशाचं आहे? अफर्मेटिव्ह पास्ट, हा हा ओके. म्हणजे इट वॉज हॉट. हा, हा आणि हा आजसू हा कोणा कात्ता इज इट वॉज नॉट हॉट. फक्त हे लक्षात ठेवा की ईचा कात्ता होतोय. तर आता फक्त तुम्हाला मग पॉझिटिव्ह का आहे की नेगेटिव्ह आहे ते ओळखायचंय. कळलं? हो. आता नाचं सिम्पल आहे. ओके, एक मिनिट. आता आपण एक मिनिट मला लिहून घे. हा आजचू काटाच्या जागी काटाच्या नंतर हे निगेटिव्ह पास्ट कसं हे आहे? कुणा कुणा कात्ता, कुणा कुणा कात्ता, हा 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 कुणाई मधला कुणा आणि ईच्या जागेवर कात्ता, कुणा कात्ता. ठीक आहे. हो. आता आपण ह्याचं बघूया. ओके, तर ह्याचं अफर्मेटिव्ह आता आपण काय घेऊया, शिजुका घेऊया. शिजुका म्हणजे काय? शिजुका म्हणजे लक्षात आहे काय? शिजुका म्हणजे शांत ना? हा, बरोबर. काम. हो सॉरी, बरोबर बरोबर, मी चुकलो होतो. शिजुका देस. शिजुका, 2 मिनिट आहे, लिहायला जरासा टाइम. तर हे झालं पास्ट. आता याचं नेगेशन सांगा काय होणार? शिजुका ज्या आरिमासेन. बरोबर. ओके, शिजुका च्या शिजुकाच्या आरिमासेन. हा, आता ह्याचं पास्ट, अफर्मेटिव्हचं पास्ट. तर आता तुम्हाला काय वाटतं काय होईल? सिम्पल, ह्याचं काय जास्त अवघड नाही. डेस्कच पास्ट होता. ओके, तर आता शिजुका देस होतं तर शिजुका देशता होणार. ओके, शिजुका देशता. आणि आता नेगेशनचा पास्ट काय होईल मग? शिजुका अरिमासेन देष्टा. हा, शिजुका ज्या आरिमासेन देशता. हा, ओके, शिजुका. हे जास्त सिम्पल होतं म्हणून मी हे नंतर घेतलं.
दोन मिनिटं. मी वरती चुकले. ओके, हम्म. तर हे जरा सिंपल वाटत असेल. ओके, तर आता हे कळलं ना, आत्सुईचं अफर्मेटिव्ह आत्सुई देस, पास्ट सॉरी प्रेझेंट आणि फ्युचर इज आत्सुई. नेगेशन त्याचं झालं आत्सुकू नाही, त्याचा पास्ट झालं अफर्मेटिव्ह पास्ट इज आत्सुकात्ता, ए काढून कात्ता. आणि नेगेशनचा पास झालं आत्सुकुनाई कात्ता, आत्सुकुना कात्ता, तिकडे पण ए काढून कात्ता. ठीक आहे, आत्सुकुना कात्ता. आता ना एंडिंग मध्ये शिजुका देस, त्याचं नेगेशन झालं शिजुका जा आरिमासेन. मग शिजुका दे अफर्मेटिव्ह पास झाला शिजुका देष्टा, आणि नेगेटिव्ह पास झालं शिजुका जा आरिमासेन देष्टा. ओके, तर आता आपण इकडे जाऊया. ओके, किनोवा आमे देष्टा. आता आमे म्हणजे पाऊस, तर आता ह्याचं मिनिंग काय असणार? किनोवा आमे देष्टा. काल पाऊस आणि होता. मला काल पाऊस पडत होता. आमे आमे म्हणजे रेन. आता मला सांगा आमे काय आहे? ई एंडिंग वाटतोय की ना एंडिंग आहे? ई एंडिंग. ई एंडिंग कसा? ई एंडिंग नाही, ई कसा? ई तर ते एंड होतच नाही ईने. आणि आता इकडे दष्टा आलाय ना, ई एंडिंग मध्ये कात्ता होतं पास्ट टेन्स. नेक्स्ट, किनोवा सामुकात्ता देस. सामो म्हणजे काय? कोल्ड कोल्ड. काल थंडी होती. बरोबर. ओके, होक्कायदो वा हे आता नंतर आहे. ठीक आहे, तर आता पहिला आपण रेन्शू बी हे करूया, मग सॉरी रेन्शू हे करूया, मग आपण वरचं एक्झाम्पल सेंटेन्स करू. ओके, टोकियो वा युकी देष्टा, हे मी तुम्हाला आता सांगितलेलं तेच पास्ट टेन्स मध्ये. ओके, युकी म्हणजे स्नो. ओके, तर आता कोणतरी वाचा आणि मग मी तुम्हाला ट्रान्सलेट करा. फर्स्ट वन ऑल्टरनेट करा. तो फर्स्ट वन अभी मीच केलं, सेकंड वन हेमा. किनोवा किरेई देष्टा. किनो नाही, मी किनो बोललेलो का? क्योतो आहे, क्योतो. 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 क्योतो वा किरेई देष्टा. म्हणजे क्योटो सुंदर आहे. आहे देष्टा म्हणजे पास्ट टेन्स. क्योटो सुंदर होतं. ठीक आहे. नेक्स्ट, ओमकार. क्योतो वा सामुकात्ता देस. म्हणजे क्योतो थंड होता. बरोबर. ओके, तर आता मला सांगा युकी काय झाला? कुठचा एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहे? ई एंडिंग. ई एंडिंग नाही, देष्टा आला ना. देष्टा. देष्टा ना एंडिंग. देष्टा आहे का? इकडे सगळे इकडे देश आहे, देश ई मध्ये. इकडे ना एंडिंग मध्येच देष्टा येतो. ठीक आहे, आणि ठीक आहे मग किरेई ना एंडिंग. ना एंडिंग. आता तो हा सपोजिटली ई एंडिंग वाटू शकतो, कारण की इकडे ई आहे, पण एक्सेप्शन आहे हा. ठीक आहे, नेक्स्ट. मला ऍडजेक्टिव्ह सांगा आणि तो कुठचा आहे तो सांगा. हा कुठला ऍडजेक्टिव्ह आहे? ई एंडिंग.
ई एंडिंग आहे बरोबर. पण ऍडजेक्टिव्ह काय आहे तो? सामू. सामू. सामू नाही, सामूई. ई एंडिंग सामू. ऍडजेक्टिव्ह ना. हम्म. सामूई म्हणजे कोल्ड. ठीक आहे. ओके, तर हे झालं. हा, क्योतो वा दो दशता का म्हणजे हाऊ वॉज क्योतो. दो दशता इज हाऊ वॉज इट. ओके, हम्म. हम्म. 1 minute. नेक्स्ट. आता इकडे, हा इथे मी तुम्हाला सांगितलेलं तेच आहे. इकडे हा फर्स्ट वन आहे तो ना एंडिंग ऍडजेक्टिव्हचा आहे. ना ऍडजेक्टिव्ह. आणि खाली आहे तो ई ऍडजेक्टिव्हचा आहे. ठीक आहे. तर आता बघा, यासुमीचं पास्ट टेन्स झालं यासुमी देशता. त्याचं पास्ट टेन्सचं नेगेशन झालं यासुमी जारिमासेन देशता. किरेई देशताचं झालं किरेई जारिमासेन देशता. शिजुका देशताचं झालं शिजुका जारिमासेन देशता. तसंच ई एंडिंग मध्ये आत्सुईचं आत्सू कात्ता देस आत्सू कुणा कात्ता देस. ओईशीचं ओईशी कात्ता देस ओईशी कुणा कात्ता देस. आणि हे यो कात्ता आहे ते ई आहे. हा ईचं ई म्हणजे माहितीये ना काय? ई म्हणजे काय? कोनो के किंवा ई देस. ई सुंदर. म्हणजे काय? सुंदर, नाहीतर हा चांगली, नाईस, गुड. चांगलं. ओके. हा, तर त्याचा पास्ट टेन्स होतो योकात्ता. हे जरासं एक्सेप्शन टाइप ऑफ आहे. हा, तर ई देसचं होतं योकात्ता आणि त्याचं पास्ट टेन्स होतं नेगेशनचं पास्ट टेन्स होतं यो कुणाकात्ता. ओके, तर एकदा मी इकडे ई देसचं फक्त लिहितो कारण की ते जरासं वेगळं आहे. तर त्याचं अफर्मेटिव्ह आहे ई देस. नेगेशन आहे, सांगा नेगेशन काय? ई नाही देस नाही, यो कुनाई देस. ओके, यो कुनाई देस. नेगेशन हे जरासं हे झालं, काय बोलतो एक्सेप्शन. पास्ट टेन्स झालं यो कात्ता देस आणि नेगेशनचं पास्ट टेन्स झालं यो पुन्हा कात्ता देस. पुन्हा करता येस. ओके, ठीक. जर आता आपण थर्ड नेक्स्ट वाला पॅटर्न बघूया. तर नेक्स्ट वाला पॅटर्न आहे नाऊन वा नाऊन योरी आणि हे ऍडजेक्टिव्ह. ओके, आता योरी म्हणजे पेक्षा आपण बोलतो ना, हे त्याच्या हे आणि ह्याच्यापेक्षा. तर योरी कसं आहे, कम्पॅरिझन साठी युज होतं. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल इकडे आहे टोकियो वा ओसाका योरी ओकी देस म्हणजे टोकियो ओसाका पेक्षा मोठा आहे. कळलं? तर हे कम्पॅरिझन सारखे कम्पॅरेटिव्ह पार्टिकल टाइप ऑफ आहे. ठीक आहे, तर योरी इज यूज टू इंडिकेट comparison between two nouns. ओके, कळलं? Okay. तर आता नेक्स्ट वाचा कोणीतरी. हेमा, कॅन यू रीड द नेक्स्ट वन? नाही सर, काटा पण नाही. अजूनपर्यंत काता करण्याचं मत आहे. गॅप गेला कुठे? ओमकार, अच्छा, कॅन यू हे रीड इट? थर्डचं वाचायचंय ना? हा, थर्डचं सेकंड. सेकंड. कोनो. त्याच्यात पण आहे काता काना. आहे. ओमकार, कॅन यू रीड द सेकंड वन? कोनो सु सु
2 मिनिट. ट्राय. शियुत्सु. यू आहे तर तो यू आहे. या. हा मग शियात्सु. हा कोण शात्सू. ठीक आहे. शात्सू म्हणजे शियात्सु म्हणजे नाही माहित. शात्सू म्हणजे शर्ट. ओके ओके. ठीक आहे. कंटिन्यू. कोनो शात्सु वा सोनो शात्सु योरी योरी ओकिरेई देस. किरी ओकिरेई र कुठे. ओकी देस. हा ओके देस म्हणजे हा शर्ट त्या शर्ट पेक्षा चांगला आहे. चांगलंय. ओकीचा हे काय मिनिंग. हा. ओके म्हणजे काय. ओके म्हणजे बिग. हम्म. ओके तर हा शर्ट त्या शर्ट पेक्षा मोठा. नेक्स्ट हे मग रीड. वाताशी नो कुरुमा वा वा मिरासान नो कुरुमा योरी ओकी देस. ठीक आहे. मिनिंग माझी गाडी मिरासानच्या गाडीपेक्षा मोठी आहे. या. तर आता नेक्स्ट. तर आता नेक्स्ट आहे तो आहे तो पण ऍक्च्युली कम्पॅरिझन सारखाच आहे. तर इकडे बघ. साकतो याक्युतो दोचिरागा ओमोशिरोई देस का. ओके तर हे तो आणि तो आहे ना ते फक्त असं कॉमा सारखं. ओके सॉकर आणि बेसबॉल मध्ये कुठलं जास्त इंटरेस्टिंग आहे. ओके तर तो असा पॅटर्न असतो ना की आपण विचारतो की ह्याच्यात आणि ह्याच्यात कुठलं जास्त चांगलं आहे कुठलं जास्त मोठं आहे. तर तो हा पॅटर्न आहे. ओके सो इट इज नाउन तो दोचिरागा म्हणजे विच दोचिरागा ऍडजेक्टिव्ह दिस. ओके दोचिरागा म्हणजे वेज. दोचिरा म्हणजे वेज आणि हे गा आहे कारण की ऍडजेक्टिव्हच्या म्हणजे आपण जेव्हा ऍडजेक्टिव्हचं पार्टिकल सॉरी जे पार्टिकल ऍडजेक्टिव्हच्या आधी येतं ते मोस्टली गाच असतं. ओके हे पण जरासं असं लक्षात ठेवा. ओके दोचिरा वेज. तो in between soccer and baseball which is more interesting. कळलं. और सारखे और and. ओके so can yeah him read the second part. हान तो फोन तो फोन तो एगा तो दोचिरागा ओमोशिरोई देस. deska. देस का. हा ओके मीनिंग फोन म्हणजे बुक ना सर. हो बुक किंवा बुक आणि मूवी मध्ये इंटरेस्टिंग काय आहे. ठीक आहे. तर आता ह्याला आन्सर कसं करायचं असतं. तर आता बघा फोन तो एगा तो दोचिरागा ओमोशिरोई देस का. तर आता तुम्हाला समजा मूवी आवडते जास्त इंटरेस्टिंग वाटते तर एगा गा ओमोशिरोई देस असंही ठीक आहे. पण आता इकडे त्यांनी खाली हे खाली त्यांनी होगा वापरला. ओके तर होगा असतं ना ते असं खरंच खूपच असं आपण बोलतो ना तसं येते. तर साकानो होगा ओमोशिरोई देस. सॉकरच खूप चांगलं आहे असं येते. कळलं. पण आपण साकागा ओमोशिरोई देस पण चालेल.
हम्म. कळलं? हम्म. ओमकार कळलं का? हो सर. ओके, सो होगा इज लाईक रिअली. हम्म. तर आता नेक्स्ट ओमकार, कॅन यू रीड द नेक्स्ट? शिगोतो तो बुंक्यो तो थँक्यू. बेंक्यो तो दोचिरागा ओमो शिरोई देस्का. काम आणि स्टडी ह्याच्यामध्ये काय इंटरेस्टिंग वाटतं? त्यांनी काम सांगितलंय. शिगोतो न होगा ओमोशिरोयस म्हणजे कामच जास्त इंटरेस्टिंग आहे. कामच खूप इंटरेस्टिंग आहे असं. खरंच इंटरेस्टिंग आहे, नॉट खूप, खरंच इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, कळलं? आणि होगाच्या Yes, आधी sir. दरवेळेस नो पार्टिकल प्रिसीड होतो. हा पण एक रूल आहे. ओके. नेक्स्ट स्पोर्ट्स दे. हा आता इकडे नवीन आहे. इचिबान म्हणजे माहितीये तुम्हाला? नाही. इचिबान इज लाईक फर्स्ट. ओके, फर्स्ट. हा, और द मोस्ट. फर्स्ट, मोस्ट. ओके, म्हणजे टॉप वाला ते असतं ना, त्याला इचिबान बोलतो आपण. तर आता नेक्स्ट हे आहे नाउन दे समथिंग समथिंग. नाउन दे नाउन गा. आता इकडे त्यांनी क्वेश्चन मध्ये लिहिलंय, पण मी ते नॉर्मल सेंटेन्स सारखं लिहितोय. नाउन दे नाउन गा इचिबान ऍडजेक्टिव्ह दिस. ओके, आता त्यांनी क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये इकडे लिहिले म्हणून ते जरासं कन्फ्युज व्हायला होईल, पण हा ऍक्च्युअल फॉर्मॅट आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय आहे? स्पोर्ट्स मध्ये राणी गायचे पण नसतं. हा, ठीक आहे. तर ऍक्च्युली हा वाला आहे ना फॉर्म, तो ऍक्च्युली फक्त एवढा आहे, एवढा लिहिला तरी चालेल. म्हणजे नाउन गा इचिबान ऍडजेक्टिव्ह दिस. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्सुगा सॉरी साकागा इचिबान ओमोशिरोई दिस म्हणजे सॉकर सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. पण आता आपण इकडे नाउन दे का लावले? तर आता बघा, मला बोलायचं की स्पोर्ट्स मध्ये सॉकर सगळ्यात चांगला आहे. ओके, इन स्पोर्ट्स इन स्पोर्ट्स सॉकर इज द मोस्ट इंटरेस्टिंग वन. तर आपण त्याच्यामध्ये काय बोलणार? स्पोर्ट्सुदे म्हणजे स्पोर्ट्सुदे साकागा इचिबान ओमोशिरोई देस. कळलं? तर हा पहिला फॉर्मॅट आहे, तो फक्त आपण त्याला इन्व्हॉल्व करायला, म्हणजे कशात काय सगळ्यात जास्त चांगला आहे ते बोलायला आपण हे नान दे वापरतो. सो दे इज लाईक त्याच्यामधलं. कळलं? दे पार्टिकल काय इंडिकेट करते? त्याच्यातलं इन. बेस्ट. हा, त्याच्यातलं. ओके, तर आणि इकडे पण बघा, दरवेळेस गा प्रिसीड करते दरवेळेस ऍडजेक्टिव्हच्या आधी. इचिबान इज ऑल्सो अ काइंड ऑफ ऍडजेक्टिव्ह. ते काइंड ऑफ ऍडजेक्टिव्हला अजून सुपरलेट करते, म्हणजे त्याला जास्त एम्फसाइज करते. ओके, फॉर एक्झाम्पल आता मला बोलायचं आहे बरं, म्हणजे प्रत्येक वेळी क्वेश्चन असाच विचारायचा का? स्पोर्ट्सू दे नानी गा इचिबान ओमोशिरोई देस का? हा, हा क्वेश्चन असाच विचारायचा. म्हणजे आता तुम्हाला मला कळलंच नाही, तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचं? म्हणजे स्पोर्ट्स हा जो मध्ये सगळ्यात फॉर्मॅट. चांगलं आहे. हा, स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात चांगलं इंटरेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय आहे, तर तुम्ही असं विचारणार. कळलं? हो. पण आता तुम्ही फक्त नानी गा इचिबान ओमोशिरोई देस का म्हणजे काय सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे हे असं झालं. स्पोर्ट्स मध्ये आहे ते जरा काय बोलतात त्याला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सारखं. ठीक आहे, तर आता कुदामोनो म्हणजे माहितीये? नाही, ठीक आहे. कुदामोनो दे ऍपरू नाही, रिंगो गा इचिबान ओइशी देस.
म्हणजे काय? कुदामोनो ते रिंगो का इचिबान ओइशी देस. म्हणजे फ्रुट्स मध्ये कुदामोनो हा ऍपल ऍपल सगळ्यात सगळ्यात छान आहे, टेस्टी आहे. टेस्टी. ओके, ओइशी म्हणजे टेस्टी. तर असं ते फॉर्मॅट आहे. पण मला आता फक्त एवढं बोलायचं की ऍपल सगळ्यात जास्त टेस्टी आहे. तर रिंगो का इचिबान ओइशी देस झालं तेवढंच कळलं. ओके, सो कॅन समवन रीड द फर्स्ट वन. ऍक्च्युली झालंच आहे ते, तर मीच वाचतो. स्पोर्ट्सुदे नाणी का इचिबान ओमोशुरे देस का. जे स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात जास्त चांगलं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय आहे? आता इकडे काहीही क्वेश्चन वर येतं ते नंतर कळेलच. ओके, कॅन समवन रीड द नेक्स्ट वन. निहोंजिन दारे निहोंजिन दे दारे गा इचिबान युमेई देस देस का. युमेई देस युमेई देस का. मीनिंग युमेई म्हणजे युमेई म्हणजे काय? फेमस. ओके, तर आता सांगा काय ह्याचं ट्रान्सलेशन होणार? निहोंजिन दे दारे का इचिबान युमेई देस का. जपनीज लोकांमध्ये काय फेमस आहे? दारे म्हणजे कोण नाही, फेमस आहे? जापनीज लोकांमध्ये काय? हा, कोण सगळ्यात जास्त फेमस आहे? फेमस आहे. इचिबान आहे ना, इचिबान. हा, फक्त फेमस आहे बोलायचं असतं तर दारेगाव युमेई देस का बोललो असतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन. थांबा थांबा. कॅन यू आन्सर दिस क्वेश्चन? डू यू नो एनी फेमस जॅपनीज पर्सन? माहितीये का? डोरेमॉन. हा, ठीक आहे, चालेल. आता ह्याला आन्सर मध्ये इन्क्लूड करा. सेम, फक्त क्वेश्चन वरच्या जागेवरच नाव टाकायचं दुसरं. ट्राय करा. हा, चालेल, असंही चालेल. डोरेमॉन गा इचिबान ओमोशुरे देस. ओमोशुरे नाही, युमेई. फेमस चाललंय ना, युमेई देस. डोरेमॉन सगळ्यात फेमस आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ओमकार. सेकाई दे दोको दोको गा इचिबान किरेई देस का. मीनिंग? सेकाई मीन्स वर्ल्ड. वर्ल्ड मध्ये वर्ल्ड मध्ये डोको मीन्स दोको वेअर ना. म्हणजे हा, वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त सुंदर कुठे आहे? हा, बरोबर. नाव आन्सर. जम्मू काश्मीर. हा, आन्सर तसं जॅपनीज मध्ये करा. जम्मू जम्मू काश्मीर नको, आईची. हा, नाही, ऍक्सेंट मध्ये ते इसलिए म्हणून मी बोलत होतो जम्मू नको बोला, फक्त काश्मीरला जॅपनीज मध्ये ट्राय करा. काश्मीरू. बरोबर, काश्मीर. काय ठीक आहे, काशी? नेक्स्ट. काश्मीर, कारण की त्याचं स्पेलिंग असं होतं ना, काश्मीर असं आहे ना. तर का तर आहे जॅपनीज मध्ये, श नाहीये पण शी आहे, मी आहे, आणि डी नाहीये तर त्याला पण रो करतो. ओके. ओके, आन्सर ना. काश्मीरू गा हा, इचिबान किरेई देस. ओके.
आता ह्याच्यामध्ये पण म्हणजे आता बोलता बोलता ते तुम्हाला कळेल, पण आता द क्वेश्चन वॉज सेकाय दे दोकुगा इचिबान किरेना तोकोरो देस असायला हवं होतं. ओके, म्हणजे कुठली सगळ्यात सुंदर जागा आहे, त्यांनी फक्त सगळ्यात सुंदर आहे असं लिहिलंय, पण इकडे किरेना तोकोरो देस असायला हवं. ओके, तोकोरो इज प्लेस. कळलं? हे जरा तुम्हाला थोड्या वेळाने कळेल, म्हणजे थोड्या फ्लुएन्सीने कळेल ते. ओके, नेक्स्ट वन. हेमा. इज हेमा नॉट देअर? हे नेट गेलं होतं सर. आहे. ओके ओके, हा. रीड द थर्ड वन, लास्ट वन, सॉरी. इचिनेन दे इत्सुगा इचिबान सामुई देस का. हा, मीनिंग मला माहिती आहे तुम्ही इकडे अडकणार आहात. इची नेन ला सेपरेट करा. इची आणि नेन म्हणजे काय झालं? इची म्हणजे काय? फर्स्ट ना, एक वन वन. हा, आणि नेन म्हणजे इयर. इयर. ओके, तर एका वर्षा म्हणजे एका वर्षामध्ये कुठला सगळ्यात जास्त म्हणजे केव्हा सगळ्यात जास्त थंडी असते, हा क्वेश्चन. ओके, इची नेंदे इत्सुगा इचिबान सामुदेस. इन 1 year which is when is it most cold? Okay, in 1 year when is it most cold? तर आता how will you answer this? महिन्याला आता म्हणजे डिसेंबरला मला 12th सांगा month. तुम्ही डिसेंबर कसा बोलता? सिंपल आहे, डिसेंबर सगळ्यात सिंपल आहे. 12th month. 12th month. हा. ओमकार, डिसेंबरला काय बोलता? हा, बरोबर बरोबर. नेक्स्ट, कंटिन्यू. जुनिगात्सु. हा, जियुनिगात्सु. निजुगात्सु इज 20th month. हा, ठीक आहे. युनिगात्सु गा सामुई देस ना. इचिबान सामुई देस. हा, इचिबान. ठीक आहे, कळलं? काय डाऊट आहे? तर आपण काय काय शिकलो मी तुम्हाला सांगतो आज परत. ओके, फर्स्ट इज ई एंडिंगचं पास्ट टेन्स, नेगेशनचं पास्ट टेन्स. ना एंडिंगचं पास्ट टेन्स, नेगेशनचं पास्ट टेन्स. मग त्याचे क्वेश्चन वर्ड्स वगैरे वगैरे. मग आपण योरी शिकलो. योरी म्हणजे पेक्षा. मग दोचिरा कंपॅरिझन वाला शिकलो. ओके, सॉरी, कंपॅरिझन इज योरी, दोचिरा इज युअर जस्ट अ फॉर्म. ओके, मग आपण होगा शिकलो विच इज रिअली, अँड इचिबान शिकलो. ठीक आहे, आणि दे तर तुम्हाला सांगितलं इट इज अमॉंग, नाहीतर मध्ये सारखे ते मधलं. ठीक आहे, तर बघा असे देचे खूप सारे तुम्हाला कळेल की त्याचे खूप सारे व्हेरिएशन आहेत. सो विल क्विकली डू दिस बुंकेई अँड रेबुन, and then I guess time rahega to we'll do introduction to. Okay, and then should be we'll do it in the next class. Okay. Start. Okay, alternately. Continue. Rebu bunke. किनोवा आने देष्टा. आमे देष्टा. Meaning? काल पाऊस होता. काल पाऊस पडत होता. ठीक आहे. नेक्स्ट, ओमकार. किनोवा सामुकत्ता देस. मीनिंग? मीनिंग काल थंडी होती. बरोबर. नेक्स्ट, टेल मी, read it and tell me the translation too. Okay, next. उत्सुगाई
सू छोटा आहे. होक्काइदो वा हम्म, क्यू कंटिन्यू क्यून्यू कंटिन्यू. क्यून्यूशी न्यू क्यू न्यू कुठे, न कुठे आला? नाही हा हा क्यू आहे. क्यू उ श्यू उ क्यू श्यू. क्यूशू योरी हम्म, ओकी देस मीनिंग होक्कायदो वा क्यूशू योरी ओकी देस. मीनिंग कमॉन क्विकली. आताच झालंय योरी. हा होक्काइदो म्हणजे काय नाही आठवत नाही. काय नाही आठवत आहे? योरी म्हणजे काय? होक्कायदो आणि क्युशू नाव आहेत, प्रिफेक्चरचे नाव आहेत ते. ओके, ओमकार कॅन यू ट्रान्सलेट? होक्कायदो क्युशोरी पेक्षा मोठा आहे. क्युशू योरी पेक्षा नाही, योरी म्हणजे पेक्षा. ओके, हा होक्कायदो क्युशू पेक्षा मोठा आहे. आलं का लक्षात? हम्म. ठीक आहे. फोर्थ वन, ओमकार. वाताशी वा इचिनेंदे नात्सू गा इचिबान सुकी देस. मीनिंग मला एका वर्षामध्ये नात्सू म्हणजे नाचू म्हणजे समर. मला एका वर्षामध्ये समर खूप आवडतो. खरंच आवडतो. बरोबर, खूप आवडतो खरंच. ठीक आहे. खूप येणार. ठीक आहे, खरंच म्हणजे हो का. ठीक आहे. ओके, रे बोल एक्झाम्पल सेंटेन्सेस. सो फर्स्ट वन, हेमा. क्योतो वा शिजुका देशता का हम्म, म्हणजे क्योटो शांत होतं का? हम्म. ये शिजुका शिजुका ज्या अरिमासेन देशटा. ठीक आहे. नेक्स्ट वन, मीनिंग सॉरी, मीनिंग म्हणजे नाही शांत नव्हतं. बरोबर. नेक्स्ट, ओमकार. रियोको हम्म, रियो रियोको यो रियोको वा हम्म, तानोशिका तानोशिकाता देस का. तानोशिकाता देस का. हम्म, हाई तानोशी कात्ता देस. हम्म. तानुशिकाता इज एन्जॉयएबल. ओके, तानोशी इज एन्जॉयएबल. रियोको मीन्स ट्रिप ना. हा बरोबर. ट्रिप एन्जॉयबल होती का. हम्म, हो, एन्जॉयबल होती. कंटिन्यू. हा. देंकी वा डेंकी नाही. तेनकी हम्म, तेंकी वा योकात्ता देस का. हम्म. ये हमारी यो कुनाई यो यो कुनाकाता देस का. यो कुनाकाता देस. हम्म. तेनकी वेदर काय वेदर 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 आणि यो यो कुनाकाता. योग आत्ताय. पहिले वरती योग आत्ताय. हा योकाता.
युकाताचं मी सांगितलेलं वरतीच. ई देस होतं युकाता देस. हं. ई म्हणजे नाही ई का? म्हणजे हा. हा. आणि तेनकी किंवा युकाता देस का म्हणजे ते चांगलं होतं का? वेदर चांगलं होतं का? बरोबर. नेक्स्ट नाही. नेक्स्ट लाईन. नाही. नव्हतं बिलकुल चांगलं. बिलकुल चांगलं हा, नव्हतं. बिलकुल चांगलं नव्हतं. ठीक आहे. अमारी आणि होगा इज लाईक अपोजिट. हा, अमोरी म्हणजे खरंच आणि सॉरी 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 होगा म्हणजे खरंच आणि अमारी इज बिलकुल नाही. अजिबात. हा. नेक्स्ट वन हेमा. किनोनो पाती आपा हाती पार्टीचा पाती. हा पाती. हा पाती वा दो हम्म. देस का दो देस दशताका. देशताका हम्म. दोजो दोमो आहा. नाही तोतेमो हम्म. तोतेमो एगियाका देशता. हम्म. हम्म. इरू इरू हिरो हिरो. इरू इरू ना हम्म. हितोनी ओईमाश ओईमाशिता. आई आई मास्ता. ओईमाशिता. मिनिंग म्हणजे कालची पार्टी छान होती. कशी होती. कशी होती? हा. दो दशता ना, कशी होती. दो म्हणजे हम्म. हाव, दशता म्हणजे हम्म. पास्ट टेन्स म्हणजे कशी होती. कशी होती? हम्म. हा. कंटिन्यू टेल मी द नेक्स्ट आन्सर. तोतेमो म्हणजे खूप आणि निगियाका म्हणजे क्राऊडेड ना सर. हा, क्राऊडेड नाही तर आता इकडे ना निग्याका म्हणजे बसलिंग सारखे, म्हणजे खूप गोंधळ पण नाही बोलू शकत. म्हणजे आपण पार्टीमध्ये खूप लोक येतात ना तसे, बस खूप हालचाल होती असते. हम्म. लाईव्हली. लावली हॅलो. हितोनी. हा. हिरो हिरोना, हा हिरो हिरोना हितोनी आई माश्ता आई माश्ता. हम्म. हम्म. वेगवेगळ्या खूप जण लोकांबरोबर एकमेकांना भेटली. भेटलो होतो. ठीक आहे. आता हिरो हिरोना आहे तो ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून बघा हितो झालं नाऊन म्हणून त्याच्या पुढे परत इकडे ना लावलाय. अजून काहीतरी असलं असतं तर इकडे ना नाही लागलं असतं. ठीक आहे. हिरो हिरोना हितोनी आई मास्ता. ठीक आहे. नेक्स्ट ओमकार. न्यूयॉर्क न्यूयॉर्क नाही, 2 मिनिटं तुम्ही नको. हे मा कॅन यू कंटिन्यू. तेच आहे ना, नियोको तू वा ओकी न्यूयॉर्क वा ओकिका ओकी ओसाका ओसाका योरी सामुई देस्का. हा म्हणजे न्यूयॉर्क ओसाका पेक्षा थंड आहे का? हम्म. ए काय झुत्तो. जुत्तो सामुई देस. हम्म. म्हणजे जुत्तो म्हणजे खूप का? झुत्तो म्हणजे कंटिन्युअसली. हा. मग याचं कसं होईल?
ऍक्च्युली जुत्तो इकडे ना खरंच सारखंच आहे. मी ना ऍक्च्युली सॉरी जुत्तो इज लाईक रिअली अँड होगा इज बेटर. हम्म. ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कुठे मी लिहिलेलं रिअली कन्फ्युज झालं मीच. होगा इज लाईक बेटर, सॉकर बेटर आहे असं आहे. ओके, आणि जुत्तो ऍक्च्युली जुत्तोचं मिनिंग आहे कंटिन्युअसली, पण इकडे रिअली सारखे हम्म. म्हणजे हो खरंच. खरंच थंड आहे. हम्म. हम्म. कळलं? हो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ते माझंच सेव्ह झालं. हम्म. या आता कळलं युरीचं कसं आहे होतं. तुम्ही वरती फंबल हम्म. केलेलं म्हणून मी इकडे हे केलं. हम्म. हम्म. आणि इकडे कंटिन्युअसली येऊ शकतं. न्यूयॉर्क वा ओसाका योरी सामूहिक देस का, म्हणजे न्यूयॉर्क ओसाका पेक्षा थंड आहे का? हो, दरवेळेस थंडच असतं असं आहे ते. हा हा. कंटिन्युअसली थंडच आहे. थंड असते. कळलं? हम्म. नेक्स्ट. कुकोमादे कुकोमादे बा येतो बासुतो वासुतो देनशातो दोचिरागा दोचिरागा आई हायाई देस्ता देनशानो होगा हायाई देस. कुक्को म्हणजे एरोप्लेन. ओके. आणि बासुतो म्हणजे बस ना. बस. बस देनशा ट्रेन. एरोप्लेन आणि बस आणि ट्रेन ह्याच्यामध्ये कोणता फास्ट आहे? सॉरी एरोप्लेन नाही, ते एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट. हा, आता तिकडे मादे आहे ना, तिकडे अजून काय नाव हे आलं असतं. सॉरी, एअरपोर्ट आहे ते, एअरपोर्ट. एरोप्लेन म्हणजे हे असतं, काहीतरी असतं. ओके, हिकोकी इज एरोप्लेन, कुक्को इज एअरपोर्ट. तर एअरपोर्ट पर्यंत बस आणि ट्रेन मध्ये कुठल्याच सगळ्यात फास्ट आहे असे. कुक्को मध्ये बासवतो दंशातो दोचिरागा हायाई देस का, तेच बोलते. खाली आन्सर कारण की खूप वेग होत. देनशानो हायाई देनशानो होगा हायाई देस. तिकडे त्यांच्या जास्त ट्रेन बेटर आहे. बेटर आहे, त्यांच्या जास्त ट्रेन फास्ट बेटर आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. उमेतो उमितो यामातो दोचिरागा सुकी देस का. उमी म्हणजे ओशन नाहीतर सी, बीच. यामा म्हणजे हे ना, यामा फुजी. फुजियामा म्हणजे ओशन किंवा फुजियामा मध्ये काय छान आहे. फुजियामा नाही, फक्त यामा येते. यामामध्ये काय सुंदर आहे. सुंदर आहे ना, सुतेकी नाही, सुकी आहे. सुकी म्हणजे काय आवडतं. काय आवडतं. आन्सर काय? दोचिरामो सुकी देस म्हणजे दोन्ही छान आहेत. हा, बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट. ओमकार. निहोन र्योरी दे नानिगा इचिबान सुकी देस का. तेनपुरा गा इचिबान सुकी देस. टेम्पुरा. मीनिंग
जॅपनीज रेसिपी. जॅपनीज डिशेस मध्ये जॅपनीज डिशेस मध्ये कोणती सगळ्यात जास्त आवडते? जॅपनीज काय डिश सगळ्यात सगळ्यात जास्त जास्त कोणती आवडते? हम्म. हा. काय काय काय? हम्म. टेम्पुरा. टेम्पुरा म्हणजे टेम्परा डिश आहे. थांबा सर्च. ते असं फिश सारखंच असतं, ते तुम्ही कार्टून मध्ये बघितलं असतं. हे बघा, हे फिशच आहे ते, आय गेस. टेम्पुरा सगळ्यात जास्त आवडतं. ठीक. ओके. आय गेस इंट्रोडक्शन नाही, कन्वर्सेशन नाही होणार. So we'll do it in the next class. Okay. So just go through the questions of Renshubi, okay? Try to answer some. We'll discuss it in the next class along with the introduction, and we'll also do translation if it is there. It is there, okay? So translation तर पक्काच करून या, and try to solve Renshubi. Okay? ओके. बघून सॉल्व करू नका. ठीक आहे. Yeah, so you may leave now. Arigato gozaimasu. Sayonara. Same. Okay, one minute. When can we have class? Like the next class? नेक्स्ट टू नेक्स्ट वीक घ्या सर, कारण हे जरा म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे आणि थोडा अभ्यास, आणि हे लेक्चर म्हणजे बघून आणि मग नंतर हे करता येईल. नेक्स्ट वीक खूपच झालं. नेक्स्ट वीक मंडेला ट्राय करतो मी, ठीक आहे? नेक्स्ट वीक खूपच आहे. ओके ओके. ठीक आहे. मग आता नेक्स्ट वीक येतच असाल तर मग पूर्ण रेन्शुबी सॉल्व्ह करून या. ओके सर. सर ठीक आहे. Arigato gozaimasu. Sayonara.